आहे. तर आपण आता जे पाठचं मुखद्वार बघत आहोत, एंट्रन्स बघत आहोत मंदिराचं. हे आहे प्रसिद्ध मंदिर, नेरूळ पारचं कलेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर. हे फार प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे कुडापासून जवळपास 10 ते 11 किलोमीटरच्या अंतरावरती असेल, जास्तीत जास्त 10 किलोमीटर. आणि इकडे महाशिवरात्री किंवा इतर कार्यक्रम असतो, जेव्हा जत्रा वगैरे असते तेव्हा शिमग असतो. तर इकडे तुम्ही येऊन त्याचा आनंद घेऊ शकता, आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेऊ शकता. बऱ्याच लोकांची गर्दी इकडे लांबपासून लांब गावातले जसे कुडाळ, तुसुली, आंबडपाल, वेंगुर्ला, तेव्हा इकडे सगळे जमा होतात त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि बऱ्याचपैकी गर्दी जमा होते. तर तुम्ही आजूबाजूचा निसर्ग पाहू शकता. चला तर मग तुम्हाला मी आतमधून मंदिर कसं आहे, किती देवस्थान आहे, कसं रूपरेखा आहे मंदिराची, त्याचं गर्भगृह वगैरे सगळं मी तुम्हाला विस्तारमध्ये दाखवतो. चला मग. मित्र, हे अशा प्रकारे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. इकडे महाशिवरात्रीला देवाचा रथ पण काढला जातो. त्याच्यामध्ये महादेवाची ही यात्रा मंदिराभोवती केली जाते. हे मंदिराचं एंट्रन्स. जे नेरूळ पारचे असतील ते या गोष्टीला इमॅजिन करू शकत असतील, कारण की ते इकडचेच आहेत, स्थायिक आहेत. तर त्यांना माझ्यापेक्षा जास्ती अनुभव असेल या जागेचा. तर जे नेरूळ पारचे असेल ते कमेंट करा. सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. हर हर महादेव. आणि हे आमचे दैवत, आराध्य दैवत शंभू महादेव, कलेश्वर, श्रीलिंगेश्वर. देवा सगळ्यांना आनंदात, सुखात, आरोग्य हे सर्व प्रदान कर आणि ज्याची मनोकामना अपुरी राहिली असेल त्यांना पूर्ण कर. बाकी तुझा आशीर्वाद सगळ्यांच्या सोबत आहेतच. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.